पूर्णपणे पर्यावरणपूरक शाडूच्या आणि नैसर्गिक रंगात तयार केलेल्या पूर्णपणे विरघळणाऱ्या सिद्धगिरी कनेरी मठ निर्मित गोमय गणेश मूर्ती सोमवारी ताराराणी सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह अधिकारी वर्गांना भेट म्हणून देण्यात आल्या। कनेरी मठातील स्वामीजींचे स्वीय सहाय्यक विक्रम पाटील, जनसंपर्क समन्वयक महेश मास्तोळे, पंचगव्य औषधी निर्मिती केंद्र प्रमुख महादेव शिर्के यांच्या हस्ते या मूर्त्या देण्यात आल्या। निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे, पोलीस मुख्यालय प्रतिनिधी वर्षा पत्के, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनाही या गणेश मूर्त्या देण्यात आल्या। यावेळी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पद्माकर कापसे, आरोग्य मित्र राजेंद्र मकोटेसह अभिजित पाटील, अशोक चौगले आदी उपस्थित होते। सिद्धगिरी कणेरी मठ कोल्हापूर शहरात रुईकर कॉलनी, भक्त प्रवासी मार्गदर्शन केंद्र, सबनी स्मृती भवन, गुरु महाराज वाडा, हॅम फॅब्रिक शेजारी मोतीबाग, तालमीच्या मागील बाजूस 1 आणि 1.25 फूट आकारामध्ये या गणेश मूर्त्या उपलब्ध असल्याची माहिती महादेव शिर्के यांनी दिली। नमस्कार, मी महादेव शिर्के। आम्ही सगळे क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ येथून आलेले आहोत आणि परमपूज्य कारसिद्ध स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाने आम्ही पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केलेल्या आहेत। आता इथे आदरणीय जिल्हाधिकारी यांना प्राथमिक म्हणजे एक प्राथमिक स्वरूपात आम्ही मूर्तीचं त्यांना गिफ्ट म्हणजे वेलकम गिफ्ट असं द्यायला इथे आलेलो आहेत। पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आहेत, या 100% इको फ्रेंडली आहेत। 30 ते 40 मिनिटांमध्ये पाण्यामध्ये विरघळतात। याची गोमय गणेश मूर्ती ही आपली 50% गोमय पावडर आणि 50% बांधावरची माती, शेतातली माती यापासून आपण तयार केलेल्या आहेत। म्हणजे या मूर्तीला जो कलर आहे तो पण आपण नैसर्गिक कलर वापरलेला आहे, त्यामुळे ही पूर्णपणे 100% इको फ्रेंडली गणेश मूर्ती आहे। आपल्या सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकारच्या गणेश मूर्तींचं घरी आणून पूजन करावं आणि अशा प्रकारच्या गणेश मूर्तींचं विसर्जन केल्यानंतर पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही।